नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये मी कोकणकर विनय तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मी आज महाबळेश्वर आणि प्रतापगड या ठिकाणी चाललेलो आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील फिरायला भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चला भेटूया आपण आता आपल्या रिक्षामध्ये. तर रिक्षाने आज जाणार आहे, तर रिक्षामध्ये भेटूया. चला. तर बघू शकता सुंदर असा निसर्ग आणि हातकंबा या ठिकाणी आहे आम्ही. आणि इथून आता आम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी. आणि तिथून आम्हाला पोलादपूरपर्यंत जायचं आहे आणि तिथून मग महाबळेश्वर या ठिकाणी जाणार आहे. आणि सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि हा इकडचा निसर्ग बघायला भेटतो. भरपूर असे ट्रक बघायला भेटत आहेत. तर बघू शकता सकाळच्या अशा सुंदर अशा बसेस बघायला भेटतात. जसं की आता ही नवलाई बसेस बघायला भेटते. त्यानंतर अजून अशा भरपूर अशा बसेस बघायला भेटल्या ज्या की मुंबईवरून ट्रॅव्हल्स वगैरे येणाऱ्या बघायला भेटल्या. त्याचबरोबर ही आहे आपली कोकणची लाल परी, जी की नवीन मॉडेलमध्ये बघायला भेटते. आणि हा सुंदर असा निसर्ग काय भारी वाटते, मस्त. आता रस्त्याची अवस्था देखील बघायला भेटते, एकदम खराब आहे. मध्ये रस्ता चांगला आहे तर खराब आहे. आणि हा सुंदर असा वॉटरफॉल काय भारी वाटते ना, छोटे छोटे वॉटरफॉल. त्यानंतर असे हिरवेगार निसर्गातून असा हा जाणारा रोड बघायला भेटतोय, मस्त भारी असा. तर बघू शकता चिपळूणमधील सुंदर असा वॉटरफॉल सवतकडा. काय भारी वाटतोय ना हा वॉटरफॉल, उंच डोंगरावरून पडतोय. तर दररोज आपण गाडीवरून बाईकने फिरत असतो, तर आज आपण रिक्षाने फिरायला चाललेलो आहे. तर खूप मजा येते आज गाडी रिक्षा देखील चालवायला आणि व्हिडिओ देखील बनवायला. तर आजचा हा व्हिडिओ रिक्षातून रिक्षा राईडने आहे. तर आज खूप मजा येते आणि पुढं देखील लक्ष ठेवलं आणि गाडी व्यवस्थित चालवायला पण भेटते आणि व्हिडिओ शूट देखील करायला भेटतं. तर आलेला आहे पाऊस आल्यामुळे झडपं वगैरे लावायला लागतात. आणि बघू शकता इकडे पाऊस बघू शकता कशी टनल जो 100 मीटरचा आहे बघायला भेटते, मस्त. परत दिवसाने तर आलेलं आहे प्रतापगडावरती. मागे जायचंय आपल्याला वरती. आणि गाडीकडे पार्किंग केले मस्तपैकी समोर. आणि मागे धुकं वगैरे बघायला भेटते ना, एक नंबर असं धुकं आहे. आणि पुढचा व्ह्यू आणि इकडचं धुकं आणि दाखवतो तुम्हाला. तर ही आपल्या इकडे गाडी पार्किंग केलेली आहे. आता आपल्याला इकडून वरती जायचंय. आणि धुकं किती बरसलंय बघा. आणि या साईडला आहे आपला प्रतापगड. आपल्याला इकडे वरती जायचंय, जाऊया आपण इकडे वरती. तर चला, मस्त की धुक्यातून आपण चाललेलो आहे प्रतापगडाकडे. तर आलेला आहे पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. आता जायचंय क्षेत्र उघडून मस्त वगैरे वरती चाललेलो आहे. आणि पायऱ्या चढायला सुरुवात झालेली आहे इथून किल्ल्याचं बुरुज. आणि इकडे आपल्याला वरती जायचंय. तर असा काही व्ह्यू निसर्ग बघायला भेटतो. आणि वारा देखील आहे, छत्री वर उडते पूर्ण. गाव तळबीड ही तलवार आता आपण बघूया. चल
तर इकडे आल्यानंतर आहे ना किल्ल्याबद्दल वगैरे सर्व माहिती वगैरे सांगणारे गाईड वगैरे असतात. तर तुम्हाला देखील माहिती वगैरे पाहिजे असेल तर त्यांच्याकडून माहिती वगैरे घेऊ शकता. स्टॉल वगैरे आहेत भरपूर असे, खरेदी वगैरे काय करायचे ते करू पण शकता ते. हो, काय भारी निसर्ग वाटतंय. इकडे झाड आहे, इकडे बुरुज वगैरे आहे, प्रवेशद्वार वगैरे आहे आणि पाऊस देखील आहे आणि धुकं देखील भरपूर बघायला भेटतंय. मस्त एक नंबर. खूप दिवसाने आलो इकडे आणि प्लॅन होता कधी एवढा बाहेर फिरायला जातो सर्व ठिकाणी, तर मग इकडे कधी येऊ तो प्लॅन झाला होता. तर तर आजचा हा प्लॅन सक्सेस झालेला आहे मस्त पैकी. तर इकडे आल्यानंतर असे वेगवेगळे स्टॉल वगैरे बघायला भेटतात, खाण्यापिण्याचे वगैरे, किचनचे वगैरे. तर काय खरेदी करायचं तर खरेदी करू शकता. या साईडला देखील आहे. धुकं बघा किती भरपूर आहे. खरंच बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज. खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय मस्त. हा काही इकडचा परिसर, निसर्ग, छोटी छोटी झाडं देखील लावलेली आहेत. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि ह्या साईडला देखील तोफ वगैरे आहेत. इथे देखील आहे, या साईडला देखील आहे आणि काय भारी वाटतंय ना. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक, शिवाजी महाराजांकडे बघितल्यानंतर त्यांच्या ह्या किल्ल्यावरती जेव्हा आपण पाय ठेवतो ना, तेव्हा असं एक वेगळीच फिलिंग, एक वेगळीच फील होतो की खरंच त्याने आज एवढं हे सर्व काही केलं, त्यामुळे आज आपण प्रत्यक्ष बघायला भेटतं किल्ले, त्यांचा इतिहास वगैरे हे सर्व काही आपल्याला बघायला भेटतं. तर खरोखर खूप भारी वाटलं इकडे आल्यानंतर मला. पाऊस देखील आहे पण आम्ही हार नाही मानली. पाऊस असला तरी देखील आम्ही भिजत भिजत जरी नका हो तरी इथे आलोय आणि करतोय, इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर चला, तर मग अजून पुढं काय आहे ते देखील तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर चला भेटूया. बघू शकता छत्रपतींचे मोगल अधिकाराचे पत्र बघायला भेटत होते. तर भारी असं लिहिलेलं आहे. वरती 1 वाजले छोटेसे वांदर बघायला भेटते. माकडं औषधून कसं गागत असतं ना, तिकडे तिकडे हॅलो. तर चला, तर मग आता फिरून झाले मस्तपैकी. आता निघालोय परत पुन्हा आणि इकडे एक टी शर्ट घेतलंय. तर ते टी शर्ट नंतर दाखवतो. आपण खालती हे बघ, हे बघ. जास्त जवळ जाऊ नका. तर चला आपण मुर्जावरती जाऊया वरती. इकडे प्रवेशद्वार आहे, बघू शकता की आता बंद आहे. इकडून सर्व बंद केले. या साईडला आहे, इथून खरे बंद केले.
तर इकडे बुरुजावरती आल्यानंतर असं काही बघायला भेटतं. मस्त मागचा व्ह्यू, मस्त हिरवी गार झाडी आणि त्याबरोबर हा सुंदर असा निसर्ग. आणि धुकं बघू शकता, इतकं भारी आहे ना धुकं. खालचं काहीच दिसत नाही, थोडंफार एवढं जवळचं आहे तेवढंच दिसतंय, बाकीचं काहीच दिसत नाही. हो, काय भारी वाटतंय. तर चला, तर मग आता आपण पुढे जाऊया. हा, वेगवेगळ्या ठिकाणी. तर सेल्फी स्टिकचा स्टँड लावून फोटो काढण्याचा प्रयत्न करतो तो, पण वारं देखील भरपूर आहे, त्यामुळे मोबाईल दोनदा तीनदा पडला खाली, त्यामुळं फोटोशूट करायला काही व्यवस्थित नाही म्हटलं. पण तरी देखील बऱ्यापैकी फोटोशूट केलेला आहे. आणि हा एवढे मोठे आहे, बघूया. पाणी वाढायची. तर ते पुढे जाऊया आपण. विहीर आहे ते पहिल्या काळात, तिथून पाणी वगैरे काढायचे. तर ते विहीर आहे, तर विहीर बघायला घेऊया. बापरे, केवढं मोठं आहे बघा. आवाज देखील येतोय पाण्याचा तिकडे समोर. आणि बघू शकता पाणी पूर्ण मोठं भरलेलं आहे. काय भारी वाटतंय, मस्त. आलेला आहे पाऊस, आणि पावसामुळे वांदे झाले सर्व. आता आपल्या क्वालिटीचा मोबाईल असला त्यामुळे काय आयफोन वगैरे भिजवलं तरी काही फरक नाही पडत त्याला. तर चला मग. तर चला, तर आता जाऊया आपल्या रिक्षाकडे, जिथे आपण गाडी पार्किंग केलेली, तर तिकडे जाऊया आता. तर प्रतापगड वगैरे फिरून झालेला आहे मस्त पैकी. आता आपण चाललेलो आहे गाडी पार्किंगकडे, आणि तिथून बघू पुढे महाबळेश्वरला जायचंय. तर आता आपण चाललेलो आहे महाबळेश्वरला. प्रतापगड फिरून आलो, तर आता महाबळेश्वर साईडला चाललेला आहे. तर जाऊया आणि तिकडचे चांगले चांगले पॉइंट बघूया, काय बघायला भेटतात ते बघूया, आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो मी.